बीडच्या माजलगाव येथे जास्त व्याजदराचा आमिष दाखवून आणखी एका अर्बन निधीनं ठेवीदारांची फसवणूक केल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि माजलगाव शहरामधील धुनकेश्वर अर्बन निधी पतसंस्था आहे। या पतसंस्थेने जास्त व्याजदराचा आमिष दाखवलं आणि ठेवीदारांची जवळजवळ 40 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। बातमी पाहतोय बीडच्या माजलगावमधून। बीडच्या माजलगावमध्ये जास्त व्याजदराचा आमिष दाखवलं गेलं आणि अर्बन पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहे। उदय, माजलगावमधून आपण घटना पाहतोय, ठेवीदारांची फसवणूक कशा प्रकारे झालेली आहे, ठेवीदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय दखल घेतली पोलिसांनी या संदर्भात? नक्की श्रद्धा, आपण जर बघितलं तर बीडमध्ये ठेवीदारांच्या फसवणुकीची पुन्हा एक घटना ही समोर आली आहे। माजलगावमध्ये धुनकेश्वर अर्बन नावाची पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेमध्ये ठेवलेली ठेव परत मिळत नसल्याने आता ठेवीदारानं या प्रकरणात तक्रार दिली होती आणि आता त्यानुसारच संस्थेचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, संचालक मंडळातील यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे। आपण गेल्या काही दिवसात जर बघितलं तर बीडमध्ये ज्ञानराधा, जिजाऊ, मासाहेब तेच इतर ज्या पतसंस्था आहेत त्यांच्यामध्ये अपहार झाल्याने कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत। आता यामध्ये आणखी एका पतसंस्थेची भर पडली असून यावर प्रशासन उपाययोजना कधी करणार आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित कसे होणार असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। श्रद्धा, अगदी नाही, बरोबर आहे। 40 लाख जरी असले तरी सुद्धा रक्कम बरीच मोठी आहे। आता पोलीस कसा तपास करतात त्याकडे सुद्धा लक्ष असेल। अपडेट घेत राहू उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।